नमस्कार, आपण पाहत आहात टीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. सीजेपी आंदोलन आता देशव्यापी स्वरूप धारण करत असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनात पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील शिर्डी येथे आयोजित मौन आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावुक झाले आणि त्यानंतर ते अश्रूवर आले. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी शिर्डीतील वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आयोजित मौन आंदोलन ते सहभागी झाले आणि प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी या आंदोलनात हजेरी लावली. काही वेळ उपस्थित राहिल्यानंतर ते तिथून निघून गेले. मात्र त्यांच्या जाण्यानंतरही मौन आंदोलन सुरूच राहिले. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर अण्णा हजारे कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होता. मात्र त्यांनी केवळ आंदोलनात सहभाग घेतला नाही, तर बुधवारी 22 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं की हिंसा आणि पोलीस कारवाईच्या बातम्या अत्यंत वेदनादायक आहेत. आंदोलनकर्त्यात असंतोषकडे कायदा सुव्यवस्था प्रश्न म्हणून पाहतात. समाजाच्या वेदना आणि अपेक्षा पाहिल्यात पाहिजे. त्यांनी हे नमूद केलं. अण्णा हजारे यांनी पुढे लिहिलं की केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यास सांगितले तरी सरकार पडणार नाही. उलटे सरकार कार्यपद्धती आणि जबाबदार आणि प्रभावी बनेल. त्यांनी सरकारला आंदोलनकर्त्यांचे म्हणणे संयमाने ऐकून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यास जोर दिला. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया इथेच. पाहत राहा डीसी न्यूज मराठी.